धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे। 2007 साली मुंडे आणि वाल्मिक कराडवर 307चा म्हणजेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता। हे जुनं प्रकरण आता पुन्हा समोर आलंय। किशोर फड नावाच्या व्यक्तीला जीवे मारण्याचा आणि गाडीत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलं होतं। त्यामुळे मुंडे आणि कराडवरील जुनी केस रिओपन करा आणि संतोष देशमुख प्रकरणातील न्यायालयीन समितीसमोर चौकशीसाठी आणा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। सध्या या गुन्ह्यातील FIR फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बाहेर पडला तर गोळ्या झाडीन आणि हे कोण म्हणतं तर धनंजय मुंडे स्वतः आणि कराड ते दरवाजे बंद करून ठेवतो, रॉकेल टाकून ती गाडी पेटवली जाते। नेमकं हे प्रकरण काय आहे, तेव्हा काय झालं होतं, व्हायरल FIR मध्ये नक्की काय आहे हेच आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी दिव्या रांदड, तुम्ही पाहताय सरकारनामा। 18 एप्रिल 2007 चा हा FIR व्हायरल झालाय। व्हायरल होणाऱ्या FIR मध्ये म्हटल्यानुसार 2007 मध्ये परळीतील शक्तिकुंज वसाहत येथील स्टेडियम मधील सांस्कृतिक सभागृह भंगार लिलावाचा कार्यक्रम होता। किशोर फड हे त्यांच्या मेहुण्यासोबत कार्यक्रमस्थळी जात होते, मात्र रस्त्यातच धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि रामेश्वर मुंडे यांच्यासह 200 लोकांनी किशोर फड यांची गाडी अडवली। तू आज बोली लावू नकोस, ते टेंडर मी घेणार आहे असा दम धनंजय मुंडे यांनी फडांना दिला होता, मात्र फड ऐकायलाच तयार नव्हते। त्यामुळे रागात असलेल्या धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी फडांच्या गाडीवर पेट्रोल ओतलं। त्यांच्या हातात बंदुकाही होत्या। हे पाहून फड आणि त्यांचे मेहुणे घाबरले। त्यांनी गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र खाली उतरले तर गोळ्या घालू अशी धमकी मुंडेंनी दिली। तर दुसरीकडे वाल्मिक कराडने गाडीचे दरवाजे दाबून धरले, त्यानंतर गाडीला आग लावली। गाडीला आग लावल्यानंतर किशोर फड आणि त्यांचे मेहुणे गाडीतच होते। गाडी पेटली, आगीचा भडका उडाला, त्यामुळे मुंडे आणि कराडसह इतर लोक बाजूला झाली आणि थेट गाडीवर दगडफेक केली। आग जास्तच पेटल्याने मुंडेंची लोक निघून गेली। त्यानंतर कसेबसे गाडीतील दोघेही खाली उतरले, पण आगीमुळे फड आणि त्यांच्या मेहुण्याचा शर्ट हात जळालं होतं। गाडीही जळून खाक झाली। आगीतून जीव वाचवत किशोर आणि त्यांच्या मेहुण्याने पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर 307 आणि इतर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते, असं व्हायरल होणाऱ्या FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। सन 2007 मध्ये किशोर फड याला जीवे मारण्याच्या आणि गाडी जाळण्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत असंही नमूद करण्यात आलेलं आहे। मुंडे आणि कराड हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा हा पुरावा, मात्र कालांतराने ही केस बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता मुंडे आणि कराडवरील जुनी केस रिओपन करा आणि संतोष देशमुख प्रकरणातील न्यायालयीन समितीसमोर चौकशीसाठी आणा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। यामुळे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी केलं जातं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।